विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत एक अशा कोर्स बद्दल जो बीएससी च्या अंतर्गत येतो. तो आहे बीएससी इन फिजिक्स. हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, याचा कालावधी कितीचा, कोणकोणते कॉलेजेस आहेत, सर्व इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर आता पाहूया की हा कोर्स काय आहे आणि याच्यामध्ये काय शिकवलं जातं. तर मित्रांनो, हा कोर्स जो आहे तो फिजिक्सशी रिलेटेड आहे. याच्यामध्ये क्वांटम मेकॅनिक्स, सेमीकंडक्टर, कॅल्क्युलस अशा गोष्टींचा जो आहे तो विस्तृत पद्धतीने अभ्यास शिकवला जातो, जेणेकरून तुम्ही फिजिक्समध्ये एक चांगलं स्किल जे आहे ते डेव्हलप करू शकता आणि तुमच्या ज्ञानाचा वापर करून फिजिक्सच्या ज्या नवीन नवीन गोष्टी आहेत त्या सुद्धा शिकू शकता. यामध्ये जर आपण पाहिलं तर हा कोर्स जो आहे तो 3 वर्षाचा अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे, जो की फुल टाइम आणि पार्ट टाइम मध्ये सुद्धा अवेलेबल आहे. पण मोस्ट ऑफ कॉलेजेस त्याला फुल टाइम मध्ये जे आहे ते ऑफर करतात, ते मी तुम्हाला पुढे सांगेन. तर आता आपण याची शैक्षणिक पात्रता पाहूया. तर शैक्षणिक पात्रता 12वी पास आउट असणे गरजेचे आहे सर्व विषयांमध्ये. त्याचबरोबर तुमचे PCM असणे गरजेचे आहे, कारण हे फिजिक्स रिलेटेड कोर्स आहे, त्याच्यामुळे PCM असले तरी चालते किंवा PCB किंवा PCBM असले तरी चालते, पण मॅथ असणे हे कंपल्सरी असते याच्यामध्ये. त्याचबरोबर 12वीला तुम्हाला 55% असतील मार्क्स तरी चालते, किंवा जे तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये जर स्टुडंट असाल तर तुम्हाला अतिरिक्त 5% सूट पण दिली जाते. पण हा जो कोर्स आहे तो एक अंडर ग्रॅज्युएट डिग्री स्तरावरील कोर्स आहे. तर आता आपण याची एक ऍडमिशन प्रोसेस पाहूया की ऍडमिशन प्रोसेस कशा प्रकारे आहे. तर भारतामध्ये ॲज वेल एज महाराष्ट्रामध्ये असे खूप सारे कॉलेजेस आहेत जिथे हा कोर्स जो आहे तो ऑफर केला जातो. आता याच्यामध्ये ऍडमिशन प्रोसेस पाहिली तर ऑनलाईन ॲज वेल एज ऑफलाईन पद्धतीने दोन्ही मोड्समध्ये तुम्ही तुमचं ऍडमिशन करू शकता. त्याचबरोबर मी तर तुम्हाला सांगितलं की 12वीमध्ये तुम्हाला PCM असणे गरजेचे आहे, त्यावेळेस तुम्ही घेऊ शकता. हे जर असेल तर तुम्ही कोणत्याही जे रिस्पेक्टेड कॉलेज आहे त्यांच्या साईटवरती जाऊन हे ऍडमिशन करू शकता. आता याचे जे ऍडमिशन आहे ते मेरिट ॲज वेल ॲज एंट्रन्स एक्झाम बेस्ड आहे. मेरिट म्हणजे तुमचे 12वीचे मार्क्स पाहिले जातात आणि एंट्रन्स एक्झाम मध्ये जे टॉपचे कॉलेजेस आहेत तिथे त्यांची एंट्रन्स एक्झाम असते. म्हणजे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून त्याचबरोबर तुम्हाला ही एंट्रन्स एक्झाम सुद्धा द्यावी लागते आणि ती पास आउट होऊन मेरिटमध्ये यावं लागतं. तर हे जे आहे त्यानुसार हे चालतं सगळ्या गोष्टी. आता जर पाहिलं गेलं तर ऑफलाईन ऍडमिशन तुम्ही डायरेक्टली जाऊन एखादे कॉलेज जे असेल तिथे डायरेक्टली तुमच्या 12वीच्या बेसिसवर मार्कच्या बेसिसवर ऍडमिशन इझिली मिळू शकता. पण याचे जे ऍडमिशनचं पाहिलं तर ते मेरिट बेस ॲज वेल ॲज एंट्रन्स एक्झाम बेस आहे. तर आता आपण याचा कालावधी पाहूया. तर याचा कालावधी जो आहे तो 3 वर्षाचा आहे. अँड तुम्हाला ज्यावेळेस हा कोर्स कंप्लीट करायला तुम्ही ज्यावेळेस ऍडमिशन घ्याल म्हणजे 3 वर्ष तुम्हाला हा जो कोर्स आहे तो रेग्युलर करावा लागेल. काही कॉलेज आहेत मोजके जिथं हा कोर्स जो आहे तो डिस्टन्स पद्धतीने शिकवला जातो, जसं इग्नू आहे किंवा आचार्य विनोबा भावे किंवा सुभाषचंद्र बोस ओपन युनिव्हर्सिटी, जे महाराष्ट्राच्या बाहेर ज्या युनिव्हर्सिटी आहेत. कारण इग्नू सुद्धा युनिव्हर्सिटी आहे, तिथं तुम्ही ऍडमिशन घेऊन डिस्टन्समध्ये करू शकता. पण जवळपास 95% to 99% कॉलेजेस जे आहेत ते रेग्युलर बेसिसवर हा कोर्स जो आहे तो ऑफर करतात. आता याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर ह्याचा जो कालावधी आहे तो 3 वर्षाचा असून याच्यामध्ये सेमिस्टर तुम्हाला 6 सेमिस्टर पाहायला भेटतात आणि तुम्हाला 6 सेमिस्टरचा अभ्यास करून तुम्हाला 6 सेमिस्टर पार करणे आणि त्याचबरोबर 3 वर्ष कंप्लीट करावे लागतील. आणि 3 वर्षानंतर आफ्टर कम्प्लिटिंग द कोर्स तुम्हाला जे डिग्रीचे सर्टिफिकेट आहे ते मिळून जाते, कारण हा डिग्री स्तरावरील कोर्स आहे. तर आता आपण याचे विषय पाहूया. जसं मी तुम्हाला प्रिव्हियसली सांगितलेलं आहे की हा 3 वर्षाचा कोर्स आहे, याच्यात सेमिस्टर पद्धतीनं एक्झाम्स पाहायला भेटतात. त्याचबरोबर याच्यामध्ये सेमिस्टर वाईज काही सब्जेक्ट्स आहेत जे तुम्हाला शिकवले जातात याच्या अंतर्गत. ते कोणकोणते? तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता याच्यामध्ये क्लासिकल मेकॅनिक्स अँड थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी, सेमीकंडक्टर डिव्हाइसेस, कम्प्युटर प्रोग्रामिंग अँड थर्मोडायनामिक्स, वेव्ह अँड ऑप्टिक्स 1, स्टॅटिकल फिजिक्स, वेव्ह अँड ऑप्टिक्स 2, त्याचबरोबर क्वांटम अँड लेझर फिजिक्स, न्यूक्लिअर फिजिक्स, ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कॉपी, फिजिक्स लॅब, त्याचबरोबर सॉलिड स्टेट अँड नॅनो फिजिक्स. अशा प्रकारचे खूप विषय जे आहे ह्या 6 सेमिस्टरमध्ये कव्हर केले जातात. याबद्दल तुम्हाला विस्तृत वाचायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करून याचा जो सिलेबस आहे तो तुम्ही रीड करू शकता.
तर आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय काय आहेत. तर बघा, ह्याच्यामध्ये खूप सारे असे विषय आहेत जे तुम्ही कधी ऐकले नसतील, जसं सेमी कंडक्टर्स. कारण हे सेमी कंडक्टर सध्या खूप ट्रेंडिंग मुद्दा आहे. जर आपण न्यूज पाहत असाल तर सेमी कंडक्टरचं प्रोडक्शन किंवा जो देश सेमी कंडक्टरला प्रोड्यूस करत आहे तो देश लीड करणार आहे टेकमध्ये, जसं तायवान करत आहे सध्या. तर तसं तो विषय याच्यात शिकवला जातो. ॲटॉमिक पॉवरचा विषय शिकवला जातो. त्यामुळे ज्या कंपन्या याशी रिलेटेड आहेत त्यामध्ये तुम्हाला जॉब्स अवेलेबल आहेत. आता जॉब रोल कोणकोणते, तर याच्यामध्ये असिस्टंट, रिसर्चर, फिजिसिस्ट असे खूप सारे जॉब रोल्स अवेलेबल आहेत. मी इथे तुम्हाला फक्त थोडीशी माहिती सांगत आहे, जेणेकरून तुम्हाला एक अंदाजा लागेल की जॉब कशा प्रकारच्या अवेलेबल आहेत. पण याचा विस्तृत डेटा जर तुम्हाला वाचायचा असेल की कोणती जॉब आहे, त्याचा जॉब रोल काय, त्याच्यामध्ये ॲव्हरेज पॅकेज काय मिळू शकतं, तर हे सर्व काय डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये तुम्ही रीड करू शकता. त्याचबरोबर ह्याच्या करिअर संधी खूप साऱ्या आहेत, ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट जॉबमध्ये सुद्धा आहेत. तुम्ही हा डिग्री कंप्लीट केल्यानंतर जे गव्हर्नमेंटचे सेक्टर्स आहेत तिथे सुद्धा एक्झाम देऊन एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब मिळवू शकता. तर आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. तर मित्रांनो, याचं उत्तर सिंपल आहे. ज्या विद्यार्थ्यांना फिजिक्स सोपं जातं किंवा फिजिक्समध्ये स्किल्स डेव्हलप करायचे आहे किंवा फ्युचरमध्ये सुद्धा फिजिक्स या विषयातच करिअर घडवायचे आहे, ज्यांना ॲटॉमिक, न्यूक्लिअर किंवा ऑटोमिक अशा गोष्टींची जी आवड आहे किंवा सेमी कंडक्टर अशा क्षेत्रांची आवड आहे, ज्यांना थर्मोडायनॅमिक्स आवडतं, ज्यांना किंवा क्वांटम मेकॅनिक्स आवडतं, तर अशा विद्यार्थ्यांना जर अशा टॉपिकमध्ये जर आवड असेल तर त्यांनी हा कोर्स नक्कीच निवडायला पाहिजे. कारण याच्यामध्ये ज्या जॉब रोल्स अवेलेबल आहेत, ज्या फ्युचरच्या संधी आहेत त्या एकदम चांगल्या प्रकारे अवेलेबल होतात. त्याचबरोबर तुम्ही गव्हर्नमेंटचा डिसेंट जो जॉब आहे तो सुद्धा इथं करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला एक्झाम पास आउट होणे खूप जास्त गरजेचे आहे. तर मित्रांनो, ही होती पूर्ण इन्फॉर्मेशन BSc इन फिजिक्स. आता याचे कॉलेजेस कोणकोणते, याचा जॉब रोल्स, त्याचबरोबर याचा सिलेबस बद्दल तुम्हाला विस्तृत माहिती वाचायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही सर्व माहिती रीड करू शकता. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, काही प्रश्न असतील तर कॉमेंटद्वारे विचारू शकता किंवा अधिक आमच्याशी चर्चा करायची असेल त्या विषयाशी रिलेटेड तर इंस्टाग्रामचा ID तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता किंवा इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करू शकता. तिथेही आम्ही 24/7 तुमच्यासाठी अवेलेबल आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.